हाय फ्रेंड्स, हिवाळा आलायच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. गेल्या भागात मी सांगितलं होतं की आपल्याला ह्याची रिप्लेसमेंट शोधायची आहे. आता काय करणार, प्रोड्युसरला काढायचं तरी कसं. पण आपण या पूर्ण सीझनवर आपण जरा खपून घेऊया. ठीक आहे चल. गेल्या भागात आपण रायटर्स घालत असलेल्या घोळाबद्दल बोललोच होतो. आपण तो मॅप दाखवला होता आणि कसं हे करतायत दाखवलं होतं. पण आज मी नवीन थेरी मांडणार आहे. गेम ऑफ थ्रोन्स ही नुसतं फॅन्टसी बुक नसून एक सायन्स फिक्शन बुक आणि सिरीज आहे. आणि गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एक टेलिपोर्टेशन डिव्हाइस अवेलेबल आहे. टेलिपोर्टेशन डिव्हाइस? अरे बघ ना, ग्रे वर्म काल होता कुठे, आज पोचला कॅस्टरली रॉकला. मागच्या एपिसोड मध्ये असलेला जेमी पोचला त्या हाय गार्डनला. ओलेना टायरेल कुठे होती, त्या ड्रॅगन स्टोनला, तिकडून पोचली इकडे. पण त्याहून भारी म्हणजे एकच व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे तर नक्कीच ते टेलिपोर्टेशन डिव्हाइस आहे. ते आहे युरॉन ग्रेजॉय. युरॉनच्या शिप पोचले रे कॅस्टरली रॉकला आणि तो युरॉन त्या घोड्यावर नाचत होता, याराला ओळख नेत होता. टेलिपोर्टेशन डिव्हाइस नक्कीच आहे. आणि टेलिपोर्टेशन डिव्हाइस वगैरे काही नाहीये, हे सगळं रायटर लोकांमुळे होत आहे. आता त्या डॅनिशला निर्माण करायची गरज जॉनची, आणि हे सगळे अलाइज असताना ती गरज तर कधी निर्माण होणार नाही. त्यामुळे त्यांनी पटापट सगळ्या अलायन्सना संपवून टाकलं. म्हणजे ते डॅनी जाईल मदत मागायला जॉनकडे. हे सगळ्या रायटर लोकांच्या घाईमुळे झाले. यतीन, दुसरा माझा मुद्दा आहे, ह्या रायटर लोकांना कॅरेक्टर सुद्धा मेसअप करतात. सरसी पाताळी एंट्री होतीच रे, पण कधी एवढी आउटस्मार्ट करणारी नव्हती की एवढी पॉलिटिकल मूव्ह करेल सगळे. आणि टिरियन हा म्हणजे वेस्टरोसच्या पॉलिटिक्सचा त्याच्या एवढा अभ्यास कोणाचाच नाहीये आणि त्याची मूव्ह सरसी आउटस्मार्ट करते हे जरा बिलीव्ह करायला अवघड आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे वॅरिस आणि पीटर बेलिश हे खरे सूत्रधार होते. त्या कळपुत्र्यांच्या बावल्यांच्या दोऱ्या यांच्याच हातात होत्या रे पूर्ण गेम ऑफ थ्रोन्सच्या. पहिले 4-5 सीझन बघितले तर यांनीच गेम ऑफ थ्रोन्स घडवून आणलेलं आहे. आणि आता वॅरिसचं कॅरेक्टर काय, त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव मरण्याच्या वेळेस वगैरे म्हणजे त्यांनी एकदमच घालवूनच टाकलेलं आहे. आणि म्हणजे तो बघ ना, ब्रॅन आला, अरे काय गांजा मारून आला होता का, हॅलो सांसा, अरे काय बहिणीला इतक्या वर्षांनी भेटतोय, काहीतरी तर हावभाव दाखवा. म्हणजे काय होतंय, काय एवढी यांची मरमर चालू आहे अशा कॅरेक्टर्सना मेसअप करायची, कळत नाहीये मला खरंच. अरे परत हाच मुद्दा आहे सांगतो. झालंय कसं, म्हाताऱ्यांचं बुक लिहिणं थांबवलंय. आता रायटर्स लोक लिहितात आपली स्टोरी, आणि या स्टोरीमुळे झालंय असं की इतकं ते प्रेडिक्टेबल होत चाललंय की आता काही शॉक व्हॅल्यूच उरली नाहीये. ओके, आपण सरळ अंदाज बांधू शकतो पुढे काय होणार याचा. खरं आहे रे तुझं. तर मंडळी, गेम ऑफ थ्रोन्स आहे, गेम ऑफ थ्रोन्स आहे. म्हणजे असं उगीच ते एवढं पॉप्युलर झालेलं नाही आणि हे आपल्याला एपिसोडवर जाणवत राहतं. आता पहिलाच प्रसंग बघ ना एपिसोड मधला, टिरियन आणि जॉनची भेट होते पहिल्या सीझन नंतर आत्ता, आणि त्यांच्यात जे काही संवाद करतात ते एकदम मस्तच वाटले. हो, अदरवाईज तो परमनंट रड्या असतो जॉन स्नो, त्या सीन मध्ये तरी बरा होता. आणि सीझन एपिसोडचा एंड किती मस्त झाला. म्हणजे मस्त नाही झाला म्हणणार, ओलेना टायरेल मेली, पण जी जाताना जी जेमीची मारली आहे ना, ती बघून जाम मजा वाटली. म्हणजे जेमीला असं झालं की कुठूनही लागली अशी एकदम सरळ साधं मरण दिलं. खरंय मित्र तुझं. हा, पण मंडळी आम्हाला एक सांगायचं होतं की आम्ही एवढी तक्रार करतोय गेम ऑफ थ्रोन्स बद्दल, त्याचं कारण आहे आम्ही आहोत गेम ऑफ थ्रोन्सचे ट्रू फॅन, आणि त्यामुळे आम्हाला या अडचणी असणारच. पण तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर आम्हाला नक्की कळवा. तर असा होता आमचा तिसरा भाग. आता भेटूया पुढच्या भागात. बाय.